सध्या आजूबाजूला मी जेव्हा बघते ऑफिसमध्ये पण असेल किंवा डोकेदुखी ही प्रचंड म्हणजे प्रत्येकाकडून येनकेन प्रकारे येत असतं, की डोकं खूप दुखतंय, डोकं खूप दुखतंय. तर हे पण इन्फेक्शनचा प्रकार आहे, की काय करावं म्हणजे डोकं दुखत नाही. असेल सारखं तर? आता हा हे हा टोटली वेगळा हं. काय म्हणायचा विषय आहे, विषय. वेगळा आजार आहे. काय असतं, की लक्षणं आणि हं, आजार यात फरक असतो. हं, आपण आता म्हणलं, की ताप आला येणं हे लक्षण आहे. हं, ते कुठल्या आजारामुळं आहे माहीत नाही. ते फ्लूनी असेल, डेंग्यूनी असेल, हं, मलेरियानी असेल, हां, नंतर टीबीनी असेल किंवा अजून हं, कुठल्या वेगळ्या आजाराने असेल. हां, तर ताप हे एक लक्षण आहे. तसंच डोकं दुखणं हे सुद्धा लक्षण आहे. हं, ह्या लक्षणाची जी कारणं आहेत, हं, यामध्ये इन्फेक्शस डिसीज आहेतच. हं. पण त्याचबरोबर नॉन इन्फेक्शस डिसीज सुद्धा आहेत. हं. जसं की? म्हणजे मायग्रेन, हं, मायग्रेन आहे. हं. अर्धशिशी म्हणतो आपण त्याला. हं, किंवा कधी-कधी तुम्ही खूप जागरणं केलीत, हं, तरी होऊ शकतं. ब्लड प्रेशर एखाद्या व्यक्तीचं खूप वाढलं, हं, हं, तर मेंदूत रक्तस्राव होण्यापूर्वी, अर्धांगवायूचा अटॅक येण्यापूर्वी प्रचंड डोकं दुखतं. हं, तोही एकच प्रकार असतो. काहींना झटके येतात. झटके येण्यापूर्वी डोकं दुखतं. अनेक प्रकार आहेत. हे नॉन इन्फेक्शस आहेत. आता आपण इन्फेक्शनबद्दल बोलतोय, तर इन्फेक्शनमध्ये डोकं दुखण्याचे जे मुख्य प्रकार आहेत, त्याच्यामध्ये सायन्युसायटिस म्हणजे सायनसेसचं इन्फेक्शन हं, हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. सायनसेस म्हणजे काय असतात, तर आपल्या कवटीमध्ये हं, हं, आपली जी हाडांनी बनलेली कवटी असते, त्याच्यामध्ये काही पोकळ भाग असतात. हं, आणि हे पोकळ भाग म्हणजे सायनस. हं, हे पोकळ भाग हे नाकाच्या आपला जो मार्ग आहे, श्वसन मार्ग त्याला जोडलेले असतात. हं, हं, ते विशेषतः इथं 2 कपाळामध्ये असतात. त्याला फ्रॉन्टल सायनस म्हणतात. इथं 2 असतात, त्याला इथमॉइडल सायनस म्हणतात. आणि इथं जे असतं हं, त्याला ही वेगळी अजून सायनस असतात. हं, तर ह्या सायनसेसमध्ये ज्यावेळेला तुम्हाला सर्दी होते, त्यावेळेला सर्दीचं इन्फेक्शन तिथं जातं. हं, आणि जसं नाकातून पाणी येतं तसं तिथं पाणी जमा होतं. ह्याची त्वचा असते तीच आत असते, त्याच्यामुळे तिथंही सूज येते आणि डोकं दुखायला लागतं. हं, त्याच्यामुळे डोकं दुखताना सुद्धा तापासारखंच आहे. हं, डोकं दुखतंय म्हणून गोळी घेतली. हं, हं, असं करणं चुकीचं आहे. हं, हं, हां, एखाद दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, पण सतत डोकं दुखत असेल, हं, सर्दीची हिस्ट्री असेल किंवा काही या सायनसचं पण एक महत्त्वाची गोष्ट अशी असते, की ते सकाळी जास्ती दुखतं उठल्यावर. हं, हं. जसा सूर्य वर जातो तसं त्याचं दुखणं वाढतं. हं, माध्यान्हीचा सूर्य येतो, त्याला ते सर्वात जास्ती दुखतं. आणि संध्याकाळ होत जाते, दिवस जसा सूर्य खाली यायला लागतो, तसं ते कमी होतं पण नॉर्मलला येत नाही. हं. हं, तर हे एक असतं. तर त्यामुळं डॉक्टरांकडून तपासणी करून त्याच्यामध्ये खरोखर ते सायनस कितपत आहे, सूज आहे का अजून त्याच्याबरोबर काही त्रास आहे, त्याच्यामध्ये काही पाणी जमा झालं आहे का, म्हणजे हे बघावं लागतं. औषधांनी वेळेवर औषधं घेतली तर ते बरं होतं. अदरवाईज एक छोटीशी काही ऑपरेशन्स करून ते पाणी काढायला लागतं किंवा इतर काही त्याच्यावर उपचार करायला लागतात. हं, हं, दुसरं एक नॉन इन्फेक्शनमध्ये महत्त्वाचं म्हणजे टेन्शन हेडेक म्हणतात. हं, आता टेन्शन हेडेक म्हणजे टेन्शन आल्यामुळं हेडेक नाही. हं, यामध्ये असं असतं, की ठीक आहे, आपण ज्यावेळेला खूप विचार करतो, हे करतो, त्याला आपल्या डोक्याचे हे असं कपाळाला आठ्या पडतात आणि हे स्नायू सगळे आपल्या स्कलवर म्हणजे आपल्या कवटीवर एक स्नायू असतो. हं, तो स्नायू आकसला जातो आणि दिवसभर तुम्ही असा आठ्या पडून जो विचार करून ते आकसलं, की मग संध्याकाळच्या वेळेला इथं डोकं दुखायला लागतं. हं, तर ते एक महत्त्वाचं असतं. हं, अनेकदा हे माझ्या अनुभवात असं, की लोकांना डोकं दुखलं म्हणजे डोळ्याला नंबर आलाय असं वाटतं. हं, हं, हे मात्र दादांत चुकीचं आहे. हं, अनेकदा म्हणजे लोक तपासूनच येतात आणि ते डोळे नॉर्मल असतात त्यांचे. पण त्याचा डोळ्याला नंबर येण्याचा संबंध असतो. ठीक आहे, तुम्ही खूप दीर्घकाळ वाचलत, हे वाचलं तर डोळ्याच्या स्नायूंना थोडंसं हे होतं, डोळे दुखू शकतील किंवा तीव्र प्रकाशामध्ये तुम्ही बसलात तर तरी डोळ्यांचा थोडा त्रास होईल. पण डोकं दुखण्याचा जो त्रास आहे तो नंबर होत नाही. हं, हे एक मुख्य लक्षात घ्यावं. हां, पण अशा प्रकारच्या आज आपण व्हायरल इन्फेक्शनबद्दल बोलतो, त्यामध्ये जर प्रचंड डोकं दुखत असेल तर सायनस बघून घ्यावं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाची डोकेदुखी जी असते ती मेंदूच्या इन्फेक्शनमध्ये असते. हं, म्हणजे ज्या वेळेला हे व्हायरल इन्फेक्शन मेंदूमध्ये जातं, हं, ज्यावेळेला मेंदूवरची जी आवरणं असतात, त्याला मेनिंजेस म्हणतात, त्यांना हं, सूज येते त्या हं, इन्फेक्शनने, त्याला मेनिंजायटिस म्हणतात.
त्यामध्ये प्रचंड डोकं दुखतं, त्यामध्ये मान कडक होते, डोकं दुखतं, उलट्या होतात. त्यामुळं डोकं दुखणं सुद्धा तापासारखं असं हलक्यात घेऊ नये. 1-2 दिवस ठीक आहे, पण वारंवार दुखत असेल हम्म. किंवा काही त्रास असेल तर जरूर डॉक्टरांना दाखवून घ्या.